Hello student, welcome back to my channel English Literature in मराठी. आणि आज आपण बघणार आहे पोएम हंगर, जी लिहिली आहे जयंता महापात्र यांनी. जयंता महापात्र यांची ही हंगर पोएम एक युनिक स्टाईलने लिहिलेली आहे. युनिक स्टाईल आणि युनिक थीम आहे, जी समकालीन काळामध्ये जे काही गोष्टी होत आहेत किंवा अजूनही आपल्या अवतीभोवती ज्या गोष्टी होत आहेत, ज्या घटना घडत आहेत, त्याच घटनेचा धागा पकडून ही हंगर नावाची कविता जयंता महापात्र यांनी मांडलेली आहे. तर आज आपण बघणार आहे हंगर ही कविता. त्याच्या आधी आपण जयंता महापात्र यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. जयंता महापात्र जयंत महापात्र यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1928 मध्ये कटक या ठिकाणी झाला. जयंत महापात्रा हे इंडियन इंग्लिश पोएट आहेत. भारतीय इंग्लिश कविता लिहिणारे कवी आहेत. ही इज द फर्स्ट इंडियन पोएट टू विन अ साहित्य अकॅडमी अवॉर्ड फॉर इंग्लिश पोएट्री. तर जयंत महापात्र हे साहित्य अकादमी अवॉर्ड मिळालेले, हा पुरस्कार मिळालेले पहिले भारतीय कवी आहेत की ज्यांना इंग्लिश कवितांसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. ही इज द ऑथर ऑफ पोएम्स सच ॲज इंडियन समर अँड हंगर. तर ते इंडियन समर आणि हंगर या कवितांचे ते कवी आहेत, विच आर regarded as a classic in modern Indian English literature, की ज्या मॉडर्न इंडियन इंग्लिश लिटरेचर मधल्या क्लासिक म्हटलं जातं किंवा खूप ठळकपणे या कवितांचा उल्लेख केला जातो. देन बिलॉंग टू अ लोअर मिडल क्लास फॅमिली. तर जयंत महापात्र हे मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले आहेत आणि त्यांचं सुरुवातीचे जे शिक्षण झालेलं आहे ते इंग्लिशमध्ये झालं. नंतर त्यांनी मास्टर डिग्री फिजिक्समध्ये घेतली 1949 मध्ये आणि नंतर शिक्षक म्हणून त्यांनी काम केलं. याशिवाय त्यांनी विविध गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत ओरिसामध्ये, तिथेही त्यांनी त्यांची सेवा दिलेली आहे. जयंत महापात्रा यांनी कविता ज्या आहेत त्या खूप वेळाने लिहायला सुरुवात केली. खूप वर्षानंतर यांनी काय केले की कविता लिहायला सुरुवात केली, की त्यांचे जे कंटेम्पररीज रायटर होते किंवा समकालीन जे लेखक होते, कवी होते, त्यांच्या तुलनेत हे काय झालं होतं की वेळाने कविता सुरू केल्या होत्या. पण वेळाने सुरू केलं म्हणून काही फरक पडला नाही. त्यांना जेवढं काही अचीव करायचं होतं ते सर्व त्यांनी केलेलं आहे. अँड हिज पोएम्स हॅव अपियर्ड इन मोस्ट ऑफ द रेप्युटेड जर्नल्स ऑफ द वर्ल्ड. आणि जगातल्या बऱ्याच नावाजलेल्या जर्नल्स मधून त्यांच्या कविता प्रकाशित झालेल्या आहेत. अँड ही रिसिव्ड व्हेरियस प्रेस्टिजियस इंडियन अँड इंटरनॅशनल अवॉर्ड्स फॉर हिज पोएटिक वर्क्स लाईक साहित्य अकॅडमी आणि पद्मश्री. साहित्य अकादमी आणि पद्मश्री सारखे त्यांना भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सुद्धा पुरस्कार मिळालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांनी जरी कविता वेळाने लिहायला सुरुवात केली असली तरी त्या युनिक होत्या, वर्सटाईल होत्या आणि काहीतरी वेगळे पण देणाऱ्या होत्या. तर असे जयंत महापात्र यांची ही क्लासिक पोएम आज आपण बघणार आहे, ती म्हणजे हंगर. तर हंगर ही जी पोएम आहे तर याच्यामध्ये 4 स्टांजा आहेत आणि प्रत्येक स्टांजामध्ये 5 लाईन्स आहेत. अशी ही कविता आहे की त्याच्यामधून खूप असा प्रॉमिनंट सब्जेक्ट मांडलेला आहे आणि एक वेगळी थीम मांडलेली आहे. तर खरोखर ही खूप हृदयस्पर्शी अशी कविता आहे. तर आपण स्टांजा वाईज याचं एक्सप्लेनेशन बघूया. लेट्स सी फर्स्ट स्टांजा. It was hard to believe the flesh was heavy on my back. The fisherman said, "Will you have her?" carelessly, trailing his nets and his nerves, as though his words sanctified the purpose with which he faced himself. I saw his white bone thrash his eyes. तर या पहिल्या स्टांजामध्ये काय म्हणले की इट वॉज हार्ड टू बिलीव्ह द फ्लेश वॉज हेवी ऑन माय बॅक. म्हणजे माझ्या पाठीवर जे लगेज आहे, ओझं आहे, ते फ्लेश आहे. आता फ्लेश म्हटलंय तर हे खूप हेवी आहे. म्हणजेच काय की माझ्या पाठीवरती इतकी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि त्या जबाबदारीचं ओझं माझ्या पाठीवर आहे. आणि इट वॉज हार्ड टू बिलीव्ह, आणि हे अविश्वसनीय आहे की माझ्या पाठीवरचं ओझं काय आहे, असं इथे फिशरमॅन म्हणतो. And the fisherman said, "Will you have her?"
तुला ती हवी आहे का? केअरलेसली, कुठलीही काळजी न करता तो सरळ ऑफर करतो की तुला ती हवी आहे का? ट्रायलिंग हिज नेट्स, आणि त्याचे जे नेट तो मासेमारी करायला आलेला आहे आणि मासेमारी करताना त्यानं त्याचं जाळं टाकलेलं आहे आणि ते जाळं तो ट्रायलिंग म्हणजे काय करतोय की पाठीमागे ओढतोय आणि त्याचे नर्व्स जे आहेत त्या पण काय करतोय की तो बॅक ताठ करतोय आणि बॅकला ओढतोय ॲज दो हिज वर्ड्स, जसे त्याचे शब्द आहेत त्या पद्धतीने त्यानं त्याच्या नर्व्स अँड वर्ड्स एकदम स्ट्रेट केलेले आहेत. केअरलेसपणे तो काय करतोय ते नेट्स पण ओढतोय आणि ते याचाच अर्थ काय की त्याने शब्द टाकलेले आहेत की विल यू हॅव हर, तुला ती हवी आहे का? आणि त्याच्याबरोबरच तो नेट काय करतोय की ओढतोय त्याचे नर्व्स वगैरे त्याने तो पण त्याने टाईट केलेले आहे तेही ओढतोय आणि त्याचे शब्दही. and sanctified the purpose with which he faced himself, and I saw his white bone thrashed his eye. आणि sanctified म्हणजे पवित्र, सॅक्रेड, द पर्पज विथ विच ही फेस्ड हिमसेल्फ, आणि तो म्हणतोय काय की जे तो भोगतोय, जे काय तो फेस करतोय, ज्या काय उद्देशानं त्यानं जे विचारलेलं आहे त्या उद्देश त्यानं ठेवलेला आहे की सँक्टिफाईड म्हणलंय, सॅक्रेड म्हणलंय, कारण का त्याने जे ऑफर केलंय विल यू हॅव हर, तर एक तर काय झालेलं आहे की त्याला नेटमध्ये काही फिश मिळत नाहीयेत आणि तो पण एकदम नर्वस आहे, त्याला बर्डन वाटते, आपल्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी आहे हे, आणि हे सगळं तो फेस करतोय म्हणून तो तिला ऑफर करतोय. का ऑफर करतोय? का तर तो भुकेलेला आहे आणि त्याची मुलगी सुद्धा जी आहे ती भुकेलेली आहे आणि त्यांना बरेच दिवस अन्न नाहीये, आणि तर अशा अवस्थेत असताना त्यांना दुसरा उपाय त्याला काही सुचत नाहीये, कारण शेवटी पोटातली भूक महत्वाची आहे. म्हणून तो तिला ऑफर करतो आणि म्हणजेच काय की हा पर्पज ठेवून तो विचारतो आणि आता तो फेस करतोय स्वतःलाच की दॅट आय सॉ हिज व्हाईट बोन थ्रॅश हिज आईज. आणि इथं जो पोएट आहे, नॅरेटर आहे, तो काय म्हणतो की तो जो आहे तो काय करतोय की फिशरमॅन वेट करतोय की आय सॉ हिज व्हाईट बोन. पोएट म्हणतोय काय की त्याचे बोन्स जे आहे ते त्याच्या डोळ्यावरती थ्रॅश करतायत. म्हणजेच काय की तो जो फिशरमॅन आहे तो खूप क्युरियस आहे की आता हा पोएट किंवा हा नॅरेटर एस म्हणणार की नो म्हणणार, कारण त्याला एस म्हणण्याची अपेक्षा आहे की तो होय म्हणेल, मी तयार आहे, कारण त्यानं ऑफर दिले विल यू हॅव हर, तर तुला ती हवी आहे का? तर त्याची अपेक्षा आहे फिशरमॅनची की त्यानं होय म्हणावं, जेणेकरून तो येईल आणि आमची आजची जी फिजिकल हंगर आहे किंवा आम्हाला जी भूक लागलेली आहे ती त्यातून भागणार होती. म्हणून तो काय करत होता की डोळे विस्फारून डोळ्यात प्राण आणून काय करत होता, या नॅरेटरच्या एस ची वाट बघत होता आणि ही वॉज सो मच क्युरियस. ओके, लेट्स सी नेक्स्ट. I followed him across the sprawling sands, my mind thumping in the flesh sling. Hope lay perhaps in burning the house I lived in. Silence gripped my sleeves. His body clawed at the froth. His old nets had only dragged up from the seas. तर इथे काय झालं की पहिल्या कडव्यामध्ये आपण बघितलं की फिशरमॅनने ऑफर केलेले आहे की तुला ती हवी आहे का म्हणून, पण ह्याच्यामध्ये कुठलंही येस नो म्हटलेलं नाही, आपल्याला दाखवलं नाही की शेवटच्या लाईन मध्ये आपल्याला असं दिसते की हा जो फिशरमॅन आहे तो वेट करतोय की हा कधी एकदा एस म्हणतोय, आणि याच्यामध्ये काही एस नो झालेलं नाही. तरी सुद्धा काय झालं की आय फॉलोड हिम अक्रॉस द स्प्रॉलिंग सँड. स्प्रॉलिंग म्हणजे विखुरलेले, पसरलेले, सँड म्हणजे वाळू. तर हा काय करतोय की आय फॉलोड हिम म्हणजे तो फिशरमॅन पुढे आहे आणि हा जो फिशरमॅन जो आहे तो पुढे आहे आणि हा नॅरेटर जो आहे तो त्याच्या पाठीमागे जातोय. म्हणून हा नॅरेटर काय म्हणतो किंवा हा पोएट काय म्हणतो, आय फॉलोड हिम, आणि मी त्याच्या पाठीमागे चालू लागलो, अँड अक्रॉस द स्प्राउलिंग सँड्स, आणि ही सगळी वाळू विखुरलेली आहे आणि ती वाळू सगळी क्रॉस करत आम्ही पुढे जात आहोत. माय माइंड थम्पिंग इन द फ्लेश स्लिंग, आणि इथे नॅरेटर म्हणतो की त्याची मनाची अवस्था इथे सांगितलेली आहे की दॅट माइंड थम्पिंग इन द फ्लेश स्लिंग. स्लिंग म्हणजे काय, टांगलेली वस्तू, आणि जसं फ्लेश टांगलेलं असतं त्या पद्धतीनं माझं मन सुद्धा आता काय टांगणीला लागलेलं आहे आणि ते खूप धडधडते, थम्पिंग होते, आणि त्याच्यामुळे त्याला भीतीही वाटते, पण तो न कळत काय करतोय की त्या फिशरमॅनच्या पाठीमागे चालत चालत जातोय.
पुढे होप ले परहॅप्स इन बर्निंग द हाऊस आय लिव्ड इन, आणि तो म्हणतो की होप ले परहॅप्स इन बर्निंग द हाऊस आय लिव्ड इन, आणि हे जे जळणारं सगळं घर आहे जिथं मी राहतोय, आणि होप सो की मला हे सगळं आता काय होईल की माफ होईल. कारण इथे आपल्याला दिसतं की गिल्टी फील व्हायला लागले पोएटला, आणि त्याला वाटते की हे जे जळणारं घर आहे किंवा द बर्निंग हाऊस आय लिव्ड इन, जिथे मी राहतो, होप ले परहॅप्स, तर तिथे होप सो आशा आहे की ते आता शांत होईल. म्हणजेच काय की इथे जे ह्या जो फिशरमॅन आहे आणि जी मुलगी आहे त्याची डॉटर आहे, तर हे यांच्या घरात आता बर्निंग हाऊस का म्हणले, का तर त्यांना त्यांच्यात खूप दारिद्र्य आहे, आणि त्यांना अन्न नाहीये एक वेळचं खायला सुद्धा. आणि हा पोएटला असं वाटते की या बर्निंग हाऊसला तर काय होईल की हे कदाचित शांत होईल. सायलेन्स ग्रिप्ड माय स्लीव्स, हिज बॉडी क्लाउड ॲट द फ्रोथ, his old nets had only dragged up from the seas. आता इथं काय म्हणलं की सायलेन्स ग्रिप्ड माय स्लीव्ह, इथं सगळी शांतता आहे, कोणीही बोलत नाही आणि खूप शांतता आहे. आणि ही शांतताच मला काय करते की माझे जे स्लीव्ज आहेत, म्हणजे जे हातोपे आहेत ड्रेसचे, ते ग्रिप्ड म्हणजे पकडलेले आहेत. आणि हिज बॉडी क्लाउड ॲट अ फ्रोथ, हिज ओल्ड नेट्स हॅड ओनली ड्रॅग्ड अप फ्रॉम द सीज. आणि तो म्हणतो काय की हा सायलेन्स जो आहे तो मला काय करतोय की आता थांबवतोय की डोंट डू दिस सीन, तू हे सीन कमिट करू नको, हे पाप तू करू नकोस, म्हणून हा सायलेन्स मला होल्ड करतोय, मला पाठीमागे खेचतोय. आणि हिज बॉडी क्लाउड ॲट द फ्रोथ, आणि काय म्हणलंय की हा जो ओल्ड फिशरमॅन आहे त्यानं काय केलं, ते जे नेट जे आहे ते गोळा केलेलं होतं, दॅट ओनली ड्रॅग्ड अप फ्रॉम द सी, त्यानं ते काय केलं होतं समुद्रातून तसंच ते गोळा करून आणलेलं होतं, आणि त्याच्यात फक्त फ्रोथ म्हणजे फॉग म्हणजे फेस होता, बाकी काहीही नव्हतं. आणि म्हणजे फिश अजिबात त्याला सापडले नव्हते. म्हणजे आजही ते काय करणार होते, त्यांची उपासमारच होणार होती, ते उपाशीच झोपणार होते. म्हणून म्हटलंय की हा जो सायलेन्स आहे, आणि सायलेन्स तो काय करतोय की मला हे पाप करू नको असं म्हणून सांगतोय, पण तरी सुद्धा हा पोएट काय झालेला आहे की तिथपर्यंत आलेला आहे. देन नेक्स्ट, in the flickering dark, his heart opened like a wound. The wind was I, and the days and nights before. Palm fronds scratched my skin. Inside the shack, an oil lamp splayed the hours bunched to those walls. Over and over, the sticky suit crossed the space of my mind. आणि इथे काय आले, इन द फ्लिकरिंग डार्क हिज हर्ट ओपन लाईक अ वुंड. तर हा काय झालाय की आता ते वाळू क्रॉस करून तो हट मध्ये पोहोचलेला आहे. म्हणजे हा फिशरमॅन ज्या झोपडीमध्ये राहतो त्या झोपडीच्या इथे पोहोचलेला आहे. आणि ती झोपडी कशी आहे की डार्क आहे, म्हणजे काय की अंधार आहे, काळोखी आहे, आणि कुठेतरी फ्लिकरिंग म्हणजे काहीतरी चमकतंय फक्त थोडंसं, बाकी सगळा काय की अंधार आहे. आणि इट लुक लाईक अ वुंड, म्हणजे ही एका जखमेसारखी ओपन आहे. आणि जसे जखम आपल्याला वेदना देणारी असते, तसाच हा डार्क जो अंधार आहे झोपडीतला, तो त्या जखमेसारखाच काय की ओपन आहे, आणि कुठेतरी फ्लिकरिंग होते, कुठेतरी तिथं काय आहेत की दोन जीव राहत आहेत. अँड द विंड वॉज आय अँड द डेज अँड नाईट्स बिफोर. आणि इथे नॅरेटर जो आहे किंवा हा जो पोएट आहे तो काय म्हणतोय, द विंड वॉज आय, म्हणजे हा आता वारा जो आहे तो मी आहे. म्हणजेच काय की देर इज अ स्टॉर्म, विंड म्हणजे काय, स्टॉर्म म्हणजे वादळ, जो मी आहे, माझ्या मनामध्ये जे चाललेलं आहे ते वादळ आहे, आणि हा वारा म्हणजे मी आहे. अँड द डेज अँड द नाईट्स बिफोर, आणि तो डेज अँड नाईट्स म्हणजे काय, दिवस आणि रात्र, तो काय आहे की कंटिन्युअस सुरू आहे. म्हणजेच काय की हे कंटिन्युअस प्रोसेस आहे की मी तिथं आलेलो आहे, आणि हे न थांबणाऱ्यात आहे. पाम फ्रॉन्ट स्क्रॅच्ड माय स्किन, आणि त्या हटमध्ये गेल्यानंतर त्याला असं वाटतं की जे पाम लिव्ज आहेत, फ्रॉन्ट्स म्हणजे काय, पानं, तर पाम ट्रीची जी पानं आहेत ते काय करतात की स्क्रॅच्ड माय स्किन, माझ्या स्किनला ते स्क्रॅच करतायत, ओरबडतायत.
आणि याचाच अर्थ काय की जसं मागच्या स्टांजामध्ये आपण बघितलं तिथं सायलेन्स जो आहे तो काय करतोय की ग्रिप्ड पोएट स्लीव्ज, त्यानं काय केलंय पोएटच्या स्लीव्जला पकडलेलं आहे की डोंट कमिट दिस सीन, म्हणजे हे सीन किंवा हे पाप तू करू नकोस. तसं इथे काय झालंय पाम फ्रॉन्ट स्क्रॅच्ड माय स्किन, म्हणजेच काय की हे जे लीव्ज आहेत पाम्सचे ते काय करतायत की स्किनला स्क्रॅच करतायत की डोंट कमिट दिस सीन, ते सांगतायत की हे पाप तू करू नकोस. But inside the shack an oil lamp splayed the hours bunched to those walls. आणि इथं काय आलं की इनसाइड द शॅक म्हणजे त्या झोपडीच्या आतमध्ये एक ऑइल लॅम्प आहे आणि तो काय करतोय स्प्लेड द आवर्स बंच टू दोज वॉल्स, आणि त्या भिंतीमधला जी वेळ आहे, आवर्स आहेत, तास आहेत, तो काय करतोय की होल्ड करून ठेवलेला आहे, तिथं काळ थांबवून ठेवलेला आहे. आणि ते पूर्ण असं काय की डार्क असल्यामुळे तिथे एक ऑइल लॅम्प जळत आहे, तेलाचा दिवा तिथं जळत आहे आणि तेवढेच काहीतरी फ्लिकरिंग होते त्यांच्या त्या झोपडीमध्ये. अँड ओव्हर द स्टिकी सूट क्रॉस्ड द स्पेस ऑफ माय माइंड, आणि त्या तेलाच्या दिव्यामुळे काय झाले की पूर्ण असं धूर झालेला आहे त्या झोपडीमध्ये. आणि एक स्टिकी सूट म्हणजे काजळी, स्टिकी म्हणजे चिकट, आणि चिकट अशी काजळी काय झाली की सगळीकडे पसरलेली आहे त्या झोपडीमध्ये. आणि तीच काजळी जी आहे ते या पोएटच्या मनावरती सुद्धा चढत चाललेली आहे. ओव्हर द स्टिकी सूट क्रॉस्ड द स्पेस ऑफ माय माइंड, आणि माझ्या मनाच्या रस्त्यावर सुद्धा किंवा मनामध्ये सुद्धा आता काय झाले की ही जी काजळी आहे ती काजळी पसरत चाललेली आहे. देन I heard him say, my daughter, she just turned 15. Feel her. I'll be back soon. Your bus leaves at 9. The sky fell on me, and her father's exhausted while. Long and lean, her ears were cold as rubber. She opened her wormy legs wide. I felt the hunger there. The other one, the fish slithering, turning inside. ते इथे काय म्हटलंय बघा, आय हर्ड हिम से, आणि पोएट म्हणतो की मी ऐकलं ते, तो काय म्हणत होता, तो म्हणजे फिशरमॅन काय म्हणत होता, माय डॉटर, माझी मुलगी, शी जस्ट टर्न 15, ती नुकतीच 15व्या वर्षात पदार्पण केलंय, म्हणजे नुकतीच 15 वर्षाची झालेली आहे. फील हर, तिला काय कर, तू फील हर म्हणजेच काय की सेक्शुअल डिझायर तुझी जी आहे ती तू फुलफिल कर, आणि तिला फील कर म्हणजे तिचं तू भोग घे. आय विल बी बॅक सून, युअर बस लिव्स ॲट 9. आणि इथे आय विल बॅक सून हे वाक्य बघा की इथे तो फिशर मॅन म्हणतोय काय की आता मी जातो आणि मी लगेचच येईन, तोपर्यंत तू तिला फील कर म्हणजे फील हर. अँड मी नुकता जातो म्हणजे आता हा त्याचा वडील तिचा तो तिथे थांबत नाहीये, तो बाहेर जातोय, म्हणजेच काय की आता हा स्ट्रेंजर पर्सन जो आहे, अनोळखी माणूस जो आहे, जो तिथे फिशिंग करताना तिथे भेटला होता, त्या माणसाला घेऊन हा घरी आलाय. आणि हे वडील आता काय म्हणतात की मी आता इथून जातो, म्हणजेच काय की तू काहीही तू आता त्या मुलीशी करू शकतोस. अँड देन आय विल बी बॅक सून, युअर बस लिव्स ॲट 9, आणि तुझी बस 9 वाजता जाणार आहे, निघणार आहे, त्याच्यामुळं काय करेल मी लगेचच येतो, तोपर्यंत तू काय कर, फील हर. आणि जाता जाता तो सांगतोय माझी मुलगी आत्ताच काय झाले की 15 वर्षाची झालेली आहे असं आणि सांगतो, आणि तो वडील मात्र तिथून निघून जातो. आणि हे ऐकल्यावर द स्काय फेल ऑन मी, आणि पोएटला असं वाटतं की आकाशच कोसळलंय सगळं. अँड फादर्स एक्झॉस्टेड वाईल, आणि फादर मात्र दमलेला आहे, थकलेला आहे, पण तोच करायला सांगतोय, वाईल तोच सांगतोय करायला की तू कर. खरं तर वडील थकलेला आहे की आता काय करणार, फिशिंग तर होत नाहीये, उपासमार होतीये, आणि मी ह्या मुलगीला कसं सांभाळणार, आणि ती तर नुसतीच कोवळी आहे, 15 वर्षाची आहे, आणि ह्या स्ट्रेंजर पर्सन कडे तो देऊन तिला चाललेला आहे. आणि हे ऐकून पोएटला सुद्धा कोसळल्यासारखं झालंय, आणि वडील सुद्धा एक्झॉस्टेड झाले, त्यांना सुद्धा काळजी आहे मुलगीची, त्यांच्या मुलगीची काळजी आहे, म्हणून तर वडील त्याला सांगून जातात की माझी मुलगी, आणि ती नुसतीच 15 वर्षाची आहे. पण असंही सांगतात ते पोएटला या सेक्स करण्यासंदर्भात एक वाईल पण करतात, म्हणजेच काय की ते तिला करायला भागही पाडतात. असं ही म्हणजे खरोखर भूक जी आहे
ती काहीही करायला लावते. तर दोघांनाही वाटत असतं पण काय करणार, पण नो वन इज केअर अबाउट दॅट गर्ल. त्या गर्लचा कोणीही मात्र इथे विचार करत नाही. Long and lean, her ears were cold as a rubber. She opened her wormy legs wide. I felt the hunger there. The other one, the fish slithering, turning inside. इथे म्हटलंय काय, त्या मुलगीचं वर्णन केलंय लॉंग अँड लीन. तर काय आहे की ती उंच असल्यामुळे ती लांब अशी दिसतीये, आणि लीन म्हणजे काय की सडपातळ आहे. बिकॉज ऑफ मालन्यूट्रेट म्हणजे कुपोषित आहे, त्याच्यामुळे ती बारीक आहे आणि उंच आहे, म्हणजेच लांब आहे. हर इयर्स वेअर कोल्ड ॲज रबर. आणि तिची वर्ष जशी रबरासारखी गोठलेली असावीत तशी तिची वर्ष आहेत. शी ओपन्ड हर वॉर्मी लेग्स इनसाइड. इथं आता खरं तर इयर्स वेअर कोल्ड ॲज अ रबर म्हणजेच काय केलं की ती 15 वर्षाची सांगितली, पण ती तेवढी वाटत नाहीये, ती लहान वाटते. कोल्ड ॲज अ रबर म्हणजेच काय की ती लहान वाटतेय वयाने, कारण ती काय आहे की एकतर तिचं पोषण झालेलं नाही, तिला अन्न पाणी नसल्यामुळे ती कृश आहे. म्हणून म्हणलंय की हर इयर्स वेअर कोल्ड ॲज अ रबर. शी ओपन्ड हर वॉर्मी लेग्स वाईड. आणि तिने तिचे काय केले, उबदार असे जे पाय आहेत ते काय केले, वाईड केले, पसरवले. आय फेल द हंगर देअर. आणि तिथे मी काय केले की बघितली किंवा भूक पाहिली. म्हणजेच काय की दॅट पोएट कमिट दॅट सेक्शुअल डिझायर विथ दॅट गर्ल, अँड ही थॉट दॅट देअर इज अ हंगर विच इज इन हर स्टमक. तिच्या पोटामध्ये भूक होती, आणि ती भूकच मी काय केली की तिथे पाहिली. आणि इथेच पोएट जो आहे त्यानं पण काय केलं की सेक्शुअल डिझायर जी होती ती सुद्धा फुलफिल केलेली आहे. द अदर वन, द फिश स्लिदरिंग टर्निंग इनसाइड. आता स्लिदरिंग म्हणजे सरकणे किंवा फिरणे. तर तो म्हणतोय काय की द अदर वन, द फिश स्लिदरिंग. आणि मासे कसे जसे पोटामध्ये फिरतायत, म्हणजे जेव्हा भूक चाळवते त्यावेळी काय होते की पोटामध्ये फिश स्लिदर करतात. तर तो म्हणतो काय की मी ती भूक तिथे पाहिली की जे तिच्या पोटामध्ये भूक होती, आणि टर्निंग इनसाइड. आणि मी मात्र काय केले की जी तिच्या पोटामध्ये होती ती भूक मी पाहिली, आणि माझी सुद्धा भूक जी होती सेक्शुअल डिझायर ती तिथं मी फुलफिल केली. म्हणजेच काय की इथे आपल्याला पुअरिटी काय करायला लावते हे आपल्याला इथं दिसतं की जे दारिद्र्य आहे, दारिद्र्य असणारे कुटुंबामध्ये काहीही करायला भाग पाडलं जातं. मग याच्यामध्ये वडिलांनी मुलीची कुठल्याही प्रकारे परमिशन न घेता स्ट्रेंजर अशा अनोळख्याच्या माणसाला तिथं आणलं, आणि हा जो नेरेटर आहे किंवा जो पोएट आहे तोही काय केलाय की कुठलाही विचार न करता, त्याला या गोष्टी पाप आहेत हे माहिती असून सुद्धा तो तिथपर्यंत गेला, आणि त्यानं तिथे सेक्स सुद्धा केला की त्याला माहितीये ती लहान आहे, 15 वर्षाची आहे, ती क्रूश आहे, पण तरी सुद्धा तो तिथे गेला आणि त्याने त्याची सेक्स डिझायर फुलफिल केली. तर इथे मात्र काय होतं की या जर समजा यानं सेक्शुअल डिझायर फुलफिल केली नसती तर ती उपाशी राहिली असती. पण इथे जर तरच्या गोष्टी आहेत, कारण पोएट त्यांना पैसे पण देऊ शकला असता, पण तरी सुद्धा काय झालंय की हा जो फादर आहे त्यानं ती ऑफर दिली होती, सो तरी सुद्धा हा काय केलाय की तिथपर्यंत गेलेला आहे आणि त्यानं त्याची सेक्शुअल डिझायर फुलफिल केलेली आहे. म्हणजे ही जी हंगर आहे जी सोसायटीमध्ये आहे, की जे पुअरिटी आहे त्यांची फिजिकल हंगर आहे, आणि जे इकॉनॉमिकल वेल कंडिशन मध्ये आहेत त्यांची सेक्शुअल डिझायर आहे, म्हणजे सेक्शुअल हंगर आहे. तर सेक्शुअल हंगर आहे. तर या गोष्टी ह्याच्यामध्ये काय केलेले आहेत की एक वेगळ्या थीमने जयंता महापात्र यांनी ही कविता लिहिलेली आहे, आणि त्याच्यामुळे हे मॉडर्न इंग्लिश लिटरेचर मधलं क्लासिक पीस त्याला मानलं जातं. सो होप सो तुम्हाला ही कविता समजली असेल. याचाच एक इंग्लिशमध्ये असणारा व्हिडिओ, इंग्लिश समरीमध्ये असणारा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे, आणि तुम्ही तोही बघा. सो तुम्हाला बेटर अंडरस्टँड होईल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.